एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावे। होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा। एवढा जगदाणी, एवढा जगदाणी मागे तुलसी दळ पाणी। होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा। आला नावा रूपा, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा। होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा। नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीचा देवराया। पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया। दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं। विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ पवन कुमार हमारे हरि राम जी को लाना लखन जी को लाना। 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 लाना सब परिवार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हरि कीर्तन। ओम नमः ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेनी बोलतो वचनी अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याच्याच पूर्वावी विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल। एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी
राहावे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी आदरणीय श्री शांताराम बापू कटके मित्र परिवार आयोजित भव्य कीर्तन महोत्सव, या कीर्तन महोत्सवाचं हे वर्ष 3रं आहे. 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय श्री शांताराम बापू कटके, माजी उपसरपंच वाघोली, आदरणीय श्री सोमनाथ भाऊ आव्हाडे चेअरमन अनंत पतसंस्था, आदरणीय श्री रोहिदास भाऊ आप्पा कटके संचालक रामेश्वर शास्त्री दिंडी सोहळा, त्यांच्या सौभाग्यवती आमच्या आदरणीय सौभाग्यवती अर्चनाताई कटके माजी सदस्य जिल्हा परिषद पुणे, सौ नलिनी अक्का गाडे व अनंत युवा प्रतिष्ठान, अखिल शिवतीज तरुण मंडळ आणि आदरणीय शांताराम बापू कटके मित्र परिवार यांच्या वतीनं हा भव्य दिव्य असा अखंड हरिणाम सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केला. त्या सप्ताहातील आजची 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलं आणि आज या ठिकाणी बापूंचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जर महाराष्ट्रभर बघितलं तर राजकीय लोक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात, पण आज आमच्या बापूंनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या परिसराला महाराष्ट्राला काहीतरी मिळालं पाहिजे, काहीतरी लोकांपर्यंत ज्ञानदान गेलं पाहिजे म्हणून महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आपल्या करता आणले. बापूंचे एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करूया. गोड असा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला आणि भगवंत असंच आमच्या बापूंना उदंड आयुष्य देऊन त्यांच्या हातून समाजाची आणि ईश्वराची अशी सेवा घडत राहू अशी भगवत चरणी या ठिकाणी प्रार्थना करते. आजची जी काही कीर्तनरूपी सेवा आहे ते आमच्या आदरणीय गणेश भाऊ हरगुडे यांच्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. त्यांच्याच खांद्याला खांदा लावून आमचे आदरणीय अबिद भाऊ शेख तेही त्यांच्याबरोबर असतात. सर्वांच्या वतीनं आज ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे आली. माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, संताची मजवर कृपा बहुतांशी मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या प्रसूत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबर यांचा 4 चरणाचा भावपर भक्तिपर प्रकरणातला तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवे करता निवडला. विठाल 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 विठाल. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या ऐश्वर्याचं, व्यापकतेचं आणि महानतेचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात. एवढा मोठा परमेश्वरी शब्दाने देखील सांगता येत नाही, परंतु आपल्या भक्ताच्या भावाकरता किती छोटा होतो तेने संपुष्टी राहावे. तुकोबाराय म्हणतात आपण त्याची ज्याप्रमाणे भक्ती करू ना, होय भक्ती केला तैसा, त्याप्रमाणे भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. पुरवी धरावी ती इच्छा. त्याच्या पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा, एवढा जगदानी भक्ताकडे काय मागतो? तुळशीचं पान मागे, तुळशी दळ पाणी. शेवटी तुकोबाराय म्हणतात तो देव पुंडलिका करता आला, पुंडलिकाचं निमित्त केलं, आला नावा रूपा, पण सगळ्या जगाला सोपा झाला. तुका म्हणे झाला सोपा. विठाल तर या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एवढा 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 म्हणजे नेमका केवढा. तर या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या ऐश्वर्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात. ते वर्णन माझ्याच्याने होत नाही, स्वतः सांगतात अरे देवा, अरे पांडुरंगा, जो रात्रंदिवस तुझ्या बरोबर होता, एकत्र जेवलेस, एकत्र फिरलेस, एका क्षणाचाही वियोग तुला सण झाला नाही, अशा नवविधा भक्तीपैकी सख्य भक्ती ज्याने केली तो सख्यपणी अर्जुन, नर नारायण,
सृष्टी जनार्दन एक रूप 24 तास अर्जुन देवाच्या बरोबर राहायचा. तरी देवा तू कसा आहे, किती मोठा आहे, अर्जुनाला कळालं नाही. तू का बरं आहे म्हणतात, अर्जुनाचं जाऊ द्या, ज्या यशोदा मातेने त्याचा सांभाळ केला तिला देखील आपला मुलगा कसा आहे, किती मोठा आहे कळलं नाही. कारण एक दिवस यशोदा माता घरामध्ये काहीतरी काम करत असताना बाहेर जाऊन गुपचूप कृष्णानं माती खाल्ली. माती खाल्ली हे बळीराम दादाने बघितल्यानंतर बळीराम दादा पळत पळत गेला आणि सांगितलं, आई कृष्णानं माती खाल्ली. म्हणून यशोदा माता त्याला मारण्याकरता काठी घेऊन गेली. पण ते बाळ आपल्या याला सांगू लागलं, आई ग आई नाही खाली ग म्या माती, आई ग आई नाही खाली ग म्या माती, बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा खोटे बोलतो बळीराम दादा, तू भांड घेतो मजवरती, ये आई ग आई नाही खाली ग म्या माती, आई ग आई नाही खाली ग म्या माती, आई ग आई नाही खाली ग म्या माती, आई ग आई नाही खाली ग म्या माती. कृष्ण सांगू लागला, आई मी माती खाल्लीच नाही. यशोदा माता म्हणते, कृष्ण मला माहित नाही. अरे बळीराम दादाने तुला माती खाताना बघितलंय. कृष्ण म्हणतो, आई अगं बळीराम दादा म्हणजे माझा विरोधी पक्ष नेता, कळतं ना. कितीही चांगलं काम करा, तो चांगलं बोलतो का. बळीराम दादा माझं भेटायला, तोही माझा पक्षपाती, तो माझा पक्षपात करणारा, माझ्याविषयी काही चांगलं बोलणार आहे. कृष्णा अरे बाकीचे गोपाळ म्हणतात बाळा तू माती खाली, नाही आई ते सगळेच खोटं बोलतायत. पण जेव्हा कृष्ण आपल्याला सांगत होता आई मी माती खाल्ली नाही, तेव्हा कृष्णाचं वय जर बघितलं किती होतं, तळवे तळ हात तळवे तळ हात तळ हात टिकीत, तळवे तळ हात तळवे तळ हात तळ हात टिकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्याने रागत, तळवे तळ हात तळवे हात टिकीत, तळवे तळ हात तळ हात टिकीत, डाव्या गुडघ्यानं रांगत. कृष्ण केवळ रांगत होता. रांगताना सांगितलं आई मी माती खाल्ली नाही. बघा आता इथं बसलेले माई बापाने एक उत्तर द्या, आपलं रांगणारं मूल साधारण किती महिन्याचं असतो. मुलं झाली ना सगळ्यांना, मग किती महिन्याचं असतं, 7-8 महिन्याचं. बरं 7-8 महिन्याचं रांगणारं मूल कधी बोलतं का हो. तो रांगताना बोलत होता, फडाफडा सांगत होता आई मी माती खाल्ली नाही. बळीराम दादा खोटं बोलतोय, सगळे गोपाळ खोटं बोलतायत. यशोदा माता म्हटली कृष्णा सगळे खोटं बोलतात मी मान्य करते, पण तुझ्या तोंडाला माती लागली त्याचं काय. म्हणून मारावं या तिने उगारिली काठी आणि भुवन ती कोटी 14 एके. रांगणाऱ्या मुलाच्या तोंडामध्ये यशोदा मैयाला 14 भुवनांचं दर्शन झालं. जिने त्याचा सांभाळ केला तिला देखील आपला मुलगा कसा आहे, किती मोठा आहे हे आईला कळालं नाही तर तुकोबाराय म्हणतात तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तुम्हाला मला कसं काय कळणार हो. एक लक्षात घ्या, पंढरीच्या पांडुरंगाच्या आणि आपली भेट वर्षातून फक्त 2दाच होते. कधी होते, थोडं बोलत जा, बोलले तर बरं होईल. बरं बोलायला काही पैसे लागतात का, पुरुष मंडळ बोलायला पैसे लागतात का, नाही ना. मग तुम्ही सांगाल तुम्ही कसे घेतले. बापू जाताना माझ्यातले तुम्हाला थोडे थोडे वाटेल पण बोला.
पंढरीच्या पांडुरंगाच्या आणि आपली भेट वर्षातून फक्त दोनदाच होते. कधी? आषाढी आणि कार्तिकेला. बरं, आषाढी कार्तिकेला देवा तुला तुझे लाखो भक्त भेटण्याकरता येतात. मग पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला देवाशी गप्पा मारायला वेळ आहे का? देवा कसं काय चाललंय, बरं आहे का तुझं? गप्पा मारायचं जाऊ द्या हो. आषाढी यात्रेला आपण पंढरपूरला जर गेलो, 2-2, 3-3 तास बारीला लागायचं. कुठेतरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपला नंबर येतो. आपण देवाच्या जवळ गेलो. काही काही लोक देवाचे फक्त पाय बघतात का तिथले माणसं लगेच ढकलतात. काही काही लोक देवाचा चेहरा बघतात का तिथले माणसं लगेच ढकलतात. आणि काही काही लोक आपण समोरच्या टीव्हीत दिसतो की नाही हे बघतात, त्यांना देवच दिसत नाही. म्हणजे मंदिरात गेल्यानंतर साधं त्याचं दर्शन घ्यायला वेळ नाही तर गप्पा मारायला वेळ कुठून असणार हो. मग तुकोबाराय म्हणतात तो भगवंत आपल्याला कळणार कसा काय? मग त्याला कळून घ्यायचंय ना, त्याच्याकरता मनातला शुद्ध भाव भगवंताकरता महत्वाचा आहे. देव नेमका कुठे आहे? एका स्वशितकाराने गोड वर्णन केले. न काष्टी विद्या तो देवो न पाषाणी च मृन्मये भावी ही विद्या तो देवो तस्मात् भाव ही कारणम. भक्ता करता महत्वाचा आहे तो शुद्ध भाव. म्हणून मनोभावी तुम्हाला मला प्रत्येकाला त्याचं चिंतन करायचंय. संत महात्मे म्हणतात जसं आम्ही त्याचं नामचिंतन केलं बर का, ज्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात रात्रंदिवस त्याचं नामचिंतन करणं पडिले वळण इंद्रिया सकळ. नवे नवे संत महात्मे म्हणतात तो आमचा स्वभावच बनलाय. बघा, जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला तरी माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर काही काही लोक सहज म्हणतात शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती का तुमच्याकडे सरळ असते? कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडी. काथा जळतो वळ जळत नाही. थोडक्यात काय, माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण सांगते ऐका. एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती आणि ती आवाज देत होती, सुया घे बिब घे दामन घे पोत घे. मी नाही बरं, ती बाई. तुम्हाला वाटायचं बरी आली मुंबईवरून. ती बाई रस्त्यानं चालली होती. सुया घे बिब घे दामन घे पोत घे पोराला काळ मणी घे केसावर फुगे. जमलं? करू का धंदा मग? ती बाई रस्त्यानं चालली होती. तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजानं ऐकलं, अरे आवाज फार गोड येतोय. रस्त्यानं चाललंय तरी कोण? राजाने खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं रस्त्यानं जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कंगवे फुगे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय. पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत त्या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला लग्न करील तर हिच्याशी. कोणाशी महिला म्हणलं? हा, त्या सुईवालीशी. लक्ष आहे त्यांचं. तिथे काय व राजा बोलेंद लाले नाही का. राजा तसाच तिथून निघाला. तिला रस्त्यात आडवा झाला आणि तिला म्हटलं काय ग लग्न करतेस का माझ्याशी? ती म्हटली राजा माझ्याशी लग्न करायचे मला का विचारतो, जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तिच्या बापाकडे गेला. सांगितलं बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे. तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा माणूस आहे, काय म्हणणे तुमचं? बापाने सांगितलं मुलगी माझी आहे, संसार माझ्या मुलीला करायचा आहे. थोडस 4 शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटलं काय हो, मग अशी मुलीला विचारलं लग्न करते का? ती म्हणते माझ्या बापाला विचारा. आता बापाला विचारलं लग्न करता का? बाप म्हणतो मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला की मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे उडवायला? मी राजा आहे, द्यायचं असेल तर हो बोला, नाहीतर सरळ नाही बोला. आता बापाने विचार केला. आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो, स्वतःहून राजा आला ना. सांगितलं ठीक आहे माझी मुलगी मी तुम्हाला देतो. आता देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि एक 2-4 दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लागलं. 2-4 दिवसापूर्वी गावोगावी फिरणारी ती टिकली बांगडी वाली राजाशी लग्न झाल्यानंतर कोण झाली? राजाची. वा, तुमचं लक्ष आहे. राजाची राणी झाली. राज दरबारात गेली. आता राजाची राणी म्हटल्यानं तिथं काय विषय हो, तिला कुठलंच काम करायचं नाही. कपडे नाही, भांडे नाही, स्वयंपाक नाही. तिला एकच काम, फक्त एका जागेवर बसायचं. पण तुम्हालाही माहिती आहे तिला दिवसातून रोज 17 गाव फिरायची सवय. बरं एका जागी बसून गोड लागे ना. बरं दिवसभरातून 4-5 वेळा पाची पकवानाचं भोजन समोर यायचं. ताट समोर आलं की कुठं तरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी सळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायची. का? ताजं खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये एक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली.
पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटली वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटल्यावर थोडीशी लाजली आणि तिने नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? मी नाव घेऊ का? कटके वहिनी कुठे? तुम्ही बरं, मी घेतल्यावर तुम्ही घेणार का? नाही, सध्या मी घेते, तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्या लग्नात सगळ्यांना कामी, महिलांकरता फार चांगलं नाव आहे. बाई कशा कांटाव करून बसल्या, घ्यायचंय का? तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकरवाड ग. राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी हो, आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना, मुळ स्वभाव जाईना. 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 आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी. आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना, मुळ स्वभाव जाईना. 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 आधी होता वाघ्या, दैव योगे झाला पाग्या. आधी होता वाघ्या, दैव योगे झाला पाग्या. त्याचा येळकोट राहीना, मुळ स्वभाव जाईना. 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 मुळ स्वभाव जाईना, मुळ स्वभाव जाईना. माझ्या एकनाथ महाराजांचं मूळ नाव लक्षात ठेवलं ना? एकनाथ महाराजांचं मूळ स्वभाव नावाचं प्रकरण आहे, त्याच्यात सांगितले. आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, इथं कोणी वाघ्या नाही ना? दैव योगे झाला पाग्या. त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. संत महात्मे म्हणतात अखंड रात्रंदिवस त्याचं नामचिंतन करणं. आम्ही मनापासून त्याची भक्ती केली. जो अर्जुन 24 तास देवाच्या संगतीमध्ये राहत होता, त्याला देखील भगवान परमात्मा कसा आहे, किती मोठा हे कळालं नाही. कारण एक दिवस अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाचे डोहाळे लागले होते. अर्जुन भगवंतांना सारखा आड पडद्यानं बोलू लागले. परंतु माझ्या देवाला माझा भक्त काय म्हणतोय देवाला सांगायची गरज नाही, म्हणून बसलेल्या प्रत्येकाला सांगेल. मंदिरात गेल्यानंतर बऱ्याच लोकांना सवय असते. कोण म्हणतं देवा मला बंगला दे, कोण म्हणतं देवा मला गाडी दे, कोण म्हणतं देवा मला भरपूर पैसा येऊ दे. काही काही बायका म्हणतात देवा माझी सासू लवकर मरू दे. असं अजिबात देवाकडे काही मागायचं नाही. आपण मंदिरामध्ये गेलो आणि देवाने आपला चेहरा बघितला की देवाला लगेच समजतं याला काय पाहिजे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वांबर, विश्वी विश्वांबर, परिहाराची न लगे, परी हे अनावर. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर, विश्वी विश्वांबर, विश्वी विश्वांबर, परिहाराची न लगे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, न सांगताही भक्ताच्या मनातला जाणणारा तो मनकवड्या. त्याला समजलं अर्जुनाला मला बघायचंय. भगवंत अर्जुना करता विश्वरूप नटले. त्या विश्वरूपाने अर्जुनाचे डोळे दिपले. अर्जुन भगवंताकडे न पाहता गुडघ्यात डोके घालून बसला आणि ही अडचण देवाच्या लक्षात आली. देव म्हटले अर्जुना अरे मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे, म्हणून देवानी अर्जुनाच्या प्रत्येक रोमारोम डोळे दिले आणि एक एक डोळा अगदी सूर्यापेक्षाही तेजस्वी, पण तरी सुद्धा अर्जुन भगवंतांचं विश्वरूप पाहू शकला नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात देव केवढा असेल, देव केवढा असेल याचं माप मजबळ नाही. एवढा प्रभू भावे, एवढा
ज्या प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा देव आहे, पण आपल्या भक्ताच्या भावाकरता छोटा होतो. भगवान परमात्म्याकरता महत्वाचा आहे तो भाव. माझ्या जनाबाईने त्या विठ्ठलाची इतकी भक्ती केली. एवढा मोठा देव आहे, पण जनाबाईच्या भक्तीसाठी अगदी छोटा झाला. जनाबाई जर जात्यावर दळण दळायला बसली, देवही यायचा आणि जनाबाईला जात्यावर दळण दळू लागायचा. एक दिवस जनाबाई म्हटली, का रे देवा, रोज तुम्हाला दळण दळू लागण्याकरता येतो देवा, आज दळण दळताना माझी एक अट आहे. देव म्हटला, काय ग जणी? जनाबाई म्हटली, देवा दळण दळताना आज मी पुढे म्हणते तू माझ्यासारखं म्हणायचं. ठीक आहे म्हटली. भक्ती तितकी होती. जनाबाई आणि देव दोघ जण जात्यावर दळण दळायला बसले. जनाबाईनं उभी गायला सुरुवात केली, पांडुरंग माझा पिता ग पांडुरंग माझा पिता. देवानं पाठीमाग म्हणावं, पांडुरंग माझा पिता ग पांडुरंग माझा पिता. जनाबाईनं म्हणावं, पुंडलिक माझा बंधू ग पुंडलिक माझा बंधू. देवानं म्हणावं, पुंडलिक माझा बंधू ग पुंडलिक माझा बंधू. पुन्हा जनाबाईनं म्हणावं, रखुमाबाई माझी माता ग रखुमाबाई माझी माता. आणि देवाने म्हणावं, रखुमाबाई माझी माता ग रखुमा. अरे देवा, तुला काही वेळ लागलं का? म्हटलं काय झालं? अरे रखुमाबाई तुझी माता का बायको? इतका देव जनाबाईच्या भक्तीसाठी वेडा व्हायचा. जनाबाईने देवाची किती भक्ती केली का देव जनाबाईला सगळी कामं करू लागायचा. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी केर. झाड लोट करे जनी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी. लोट करी जनी केर भरी चक्र. झाड लोट करे जनी केर भरी चक्र पाणी. लोट करी जनी केर भरी चक्र. झाड लोट करे जनी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करे जनी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी चक्र पाणी. झाड लोट करी जनी. किती मोठा अधिकार होता. जनाबाईनं झाडून काढावं आणि देवानं केर भरावा. आजही समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांना 50-50% आरक्षण आहे. आता अगदी ग्रामपंचायत मध्ये सुद्धा आले. तुमच्या इथे सरपंच महिला की पुरुष? सरपंच महिला आहेत का? का पुरुष आहे? महानगरपालिका आहे. म्हणजे टेन्शनच नाही. असो, मग एखाद्या बाईने सांगितला, हो मीही या गावचे सरपंच काय उपसरपंच काय नगरसेवक काय, तुमच्या इतका अधिकार आता मलाही प्राप्त झालाय. मी आतलं घर झाडलंय. नवऱ्याला सांगितलं तुम्ही बाहेरचं घर झाडा. झाडाल का? बायको सरपंच झाल्यावर घर झाडाल का नाही? हो का नाही? नाही झाडीत जाऊ झाडीत जा. चांगलं असतं बायकोला मदत करणं. ऐका पुरुष मंडळ, अजिबात झाडायचं नाही. काय? अजिबात झाडायचं नाही. स्त्रिया कितीही मोठ्या पदावर जरी गेल्या, स्त्रियांची कामं ही स्त्रियांनीच करायची असतात आणि पुरुषांची कामं ही पुरुषांनीच करायची असतात. बघा, पटलं त्यांना. तुम्ही कामं सांगता का? बघा, एका गावात एक बाई आपल्या नवऱ्याकडून सगळी कामं करून घ्यायची. कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, झाडलोट करणं. आजूबाजूच्या बायका म्हणायच्या, काय बाई लाज वाटत नाही तुला? नवऱ्याला काम सांगते, तिला लाजच वाटत नव्हती. एक दिवस सकाळी सकाळी तिचा नवरा उठला, झाडू मारायला सुरुवात केली. पळत गेली, म्हटली नाही तुम्ही आज झाडू मारायचा नाही. त्याला नवीन कपडे घालायला दिले. त्याच्या समोर पुरणपोळीचं पाची पकवानाचं भोजन ठेवलं आणि जेवली का म्हटली दिवसभर आराम करा. तो म्हटला, काय ग वर्षभर मला राब राब राबवून घेतेस आणि आज तुला देव कुठला पावला? मला आयतत ताट जेवायला दिले. ती म्हटली, अहो मला देव वगैरे काही पावला नाही. तुमच्या लक्षात नाही का म्हटली आज बैल पोळा येते? कारण तुम्हाला माहिती फक्त पोळ्याच्या दिवशी बैलाला काम सांगत. म्हणजे आपण फक्त ऐकायचं का जनाबाईनं झाडून काढलं आणि देवानं केर भरला. पुरुष मंडळ आचरण करायचं नाही, ते फक्त त्यांनीच करावं. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. त्याच्या पुढे जाऊन सांगते, भावामुळे भक्तीमुळे माझ्या जनाबाईने किती मोठा अधिकार प्राप्त केला होता. कधी कधी जनाबाई देवाशी भांडण करायची. भांडण करून देवाला शिव्या द्यायची आणि शिव्या देऊन काय म्हणायची? अरे काळ्या विठामुळं मायेच्या कारट्या तुझी रांडरणकी झाली. जन्म सावित्री पिडाल्याली. तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडे. उभी राहून अंगणी शिव्या देती दासी जनी.
अंगणामध्ये उभी राहून शिव्या द्यायची आणि म्हणायची, काळ्या अरे तुझी रान रणकी झाली. महिला मंडळ, अशी शिवी फक्त आपण आपल्या शेजारच्या बाईला द्या बरं. प्रयोग करू नका, तुमच्या डोक्याला एकही केस राहणार नाही. ती जनाबाई होती. देवा करता महत्वाचा आहे तो भाव, देवा करता गरज आहे ती भावाची. एवढा मोठा प्रभू आमच्या जनाबाईने पकडला. कसा पकडला? त्याच्या गळ्याला दोर बांधला. कशाचा दोर? भावाचा दोर. एवढा मोठा प्रभू आमच्या यशोदा मातेनं पकडला. कसा पकडला? त्याला उखळाला बांधलं. कशाच्या जोरावर? भावाच्या जोरावर. म्हणून त्या परमेश्वराला भाव आकळू शकतो. माऊली म्हणते, भाऊ बळे आकळे एरवी नाकळे, भाऊ बळे आकळे एरवी नाकळे. भावड्या कडे एरवी नाकडे, भावड्या कडे एरवी नाकडे. भाऊ बळे आकळे एरवी नाकळे, भाऊ बळे आकळे एरवी नाकळे. हा भावड्या कडे एरवी नाकडे, भावड्या कडे एरवी नाकडे. भाऊ बळे आकळे एरवी नाकळे, भाऊ बळे आकळे एरवी नाकळे. कंतळी आवळे तैसा हरी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हा भावड्या कडे एरवी नाकडे, भावड्या कडे एरवी नाकडे. करतडी आवळे तैसा हरी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, म्हणा. भाऊ बळे आकळे. थोडा स्वर लावा ना जरा. एरवी नाकळे करतडी आवळे तैसा हरी. ज्ञानोबराय म्हणतात, भावाशिवाय तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. मग एवढा मोठा देव आहे, पण भावामुळे भक्तीमुळे किती छोटा होतो. तेने संपुष्टी राहावे. संपुष्ट म्हणजे काय? भक्ताची हृदय रूपी पेटी. सगळ्या जगाला माहित आहे, एवढा मोठा जगाचा बाप पण माझ्या संत सावता महाराजांच्या हृदयात राहिला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. एवढा मोठा जगाचा देव माझ्या संत सावता महाराजांच्या हृदयात राहिला. अजून कुणाच्या? भक्त हनुमंतरायांच्या. बघा, प्रभू रामचंद्र अयोध्येमधून परत आल्यानंतर अयोध्येमध्ये सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच्यामध्ये सगळ्यांचे सत्कार केले, मारुतीरायांचा सत्कार काही केला नाही. सीता मातेला थोडंसं वाईट वाटलं की अरे, रामायणामध्ये हनुमंतरायांचे सगळ्यांवर उपकार आहेत, मग प्रभूंनी सगळ्यांचा सत्कार केला, मारुतीरायांचा सत्कार केला नाही. सीता मातेला थोडंसं वाईट वाटलं. सीता माता उठल्या आणि आपल्या गळ्यात जो काही नवरत्नांचा हार होता तो हार काढला आणि त्यांनी हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये घातला. हनुमंतराय त्या हाराच्या मण्याकडे अशी निरखून बघू लागले. बघता बघता एक एक मणी दाताने तोडू लागले. बघता बघता गळ्यातला हारच तोडला आणि जमिनीवर फेकून दिला. एक जण उठला आणि म्हटला, अरे तुझ्यासारख्या वानराला या हाराची काय किंमत? सीता मातेने नवरत्नांचा हार तुला दिला आणि तो तू फेकून दिला. हनुमंतरायांनी सांगितलं, सीता माता मला प्रियच आहेत. मातेने मला हार दिला, मी प्रेमाने गळ्यामध्ये घातला, पण त्या हाराच्या मण्यामध्ये मी माझे प्रभू रामचंद्र आहेत की नाही त्यांना मी शोधत होतो. वरून बघितलं, प्रभू दिसले नाही. मला वाटलं मध्ये असतील, म्हणे दाताने तोडण्याचा प्रयत्न केला, मध्येही माझे प्रभू नव्हते. मग ज्या गोष्टीमध्ये राम नाही ना, ती गोष्ट मी माझ्या जवळ सुद्धा बाळगत नाही. काय सांगितलं? ज्या गोष्टीत राम नाही ती गोष्ट मी माझ्या जवळ सुद्धा बाळगत नाही. एक जण म्हटलं, हनुमंतराया हा देह तुमचा आहे? म्हटले हो. मग तुमच्या देहात राम आहे का? दाखवा. दाखवा म्हटल्या बरोबर फाडून आपुली छाती दाविले प्रभू भगवान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. 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 हे अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान.
जगाचा बाप माझे प्रभू रामचंद्र हनुमंतरायांच्या भक्ती करता किती छोटे झाले हो, तर हनुमंतरायांच्या हृदयामध्ये राहिले तेने संपुष्टी राहावे. तुकोबारे हनुमंतरायांना प्रश्न विचारतात, अशी कुठली भक्ती केली हो, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, आम्हालाही त्या भक्तीच्या वाटा दाखवावं. हनुमंतराय म्हणतात, आम्ही भक्ती केली तिचं नाव दास्यत्व निकट. हनुमंत केले म्हणून देखील रामचरण. म्हणून भगवान परमात्म्या करता महत्वाचा आहे तो भाऊ, एवढा मोठा देव आहे. पण तुकोबाराय म्हणतात, तुम्ही ज्याप्रमाणे भक्ती कराल ना त्याप्रमाणे तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करतोय. अभंगाचे दुसरे तुकोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे आपण भक्ती करू ना त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताच्या उद्धाराकरता या जगामध्ये अवतार घेत असतो. जेव्हा कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला तेव्हा या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते. त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवांनी संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार घेतला. आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला, जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा आदी मायेचा मतारी तुझी प्रचंडा. आदी मायेचा मल्हारी तुझी जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा आदी मायेचा मल्हारी तुझी प्रचंडा. टाळी वाजा टाळी. जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा आदी मायेचा मल्हारी तुझी प्रचंडा. आगड धुन गारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निराळा. आगड धुन गारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निराळा. पाऊले तोडा कमरी करकटा कटीर मस्तकी दोरा खोबऱ्याचा कुटका
सप्तशृंगीचा उदे गांबे उदे उदे गांबे उदे गांबे उदे आई भवानी तुझ्या कृपेने तारीस भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारीस भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली तारी संकटाला अगाध महिमा तुझी माऊली तारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये 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 बोला अंबाबाईचा येळकोट येळकोट आई राजा उदे उदे वा टाळी टाळी वाटलं ना गोंधळ केल्यासारखं अजून म्हटले असे नको एखादीच्या पटकन अंगात यायचं नशीब फुगड्याच खेळल्या असंच एका गावात लोक म्हटले ताई अजून म्हणा मी म्हटले आणि तिकडून अशी जगदंबा धावत आली म्हटलं मावशी थांबा येऊन ती स्टेजवरच पळत आली म्हटलं मावशी थांबा ती म्हणायची आता काय करावं सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं त्या मावशीच्या कमरेली होती पैशांची पिशवी मी घेतली काढून मावशी लागली उड्या मारायला माझी पिशवी हातात दिली तेव्हा गपकन खाली जाऊन बसली अंगातलंच गेलं भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धारा करता वेगवेगळ्या रूपाने या जगामध्ये यायला तयार आहे तुकोबाराय म्हणतात होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा एकाने भगवंताकडे संपत्ती मागितली तर माझं भगवान परमात्म्यानं त्याचा भाव पाहून त्याचा सगळा गाव सोन्याचा करून दिला सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला सुदामा ब्राह्मण तुझ्या दारिद्र्य पिढीला वर पोहे घेऊनी शांत भेटी लागी गेला मुष्टी पोहे घेऊन या त्याच भेटी लागी गेला भावाने कुणिया गाव सोडण्याचा दिला गा शुद्ध भाव घेऊन या गाव सोनिया दिला विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो एकाचा भाव बघितला आणि सगळा गाव सोन्याचं करून दिला सुदामा ब्राह्मण दुःखदारी शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला एकाने भगवंताकडे बायको मागितली देवा तुझ्यासारखी मला बायको पाहिजे भगवंत अर्जुनाची बायको सुद्धा झाली एकाने भगवंताकडे मुलगा मागितला देवा तुझ्यासारखा मला मुलगा पाहिजे तर द्वापार युगामध्ये माझ्या भगवान परमात्म्यानं वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतला पुरवी धरावी ती इच्छा भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोय पण त्याकरता मनातला भाव हा भगवान परमात्म्याकरता फार महत्वाचा आहे म्हणून संत महात्मे सांगतात संत महात्म्याने जो तुम्हाला मला मार्ग सांगितलाय त्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला जायचंय मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही लोक जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही बघा एका गावात एक सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती आता सासूबाईची देवपूजा करून झाली देवपूजा करून झाल्यानंतर देव्हाऱ्यामध्ये वाजवतात त्याला काय म्हणतात घंटी त्यांचा देव्हारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देव्हाऱ्यात घंटी नव्हती तर चांगला मोठा घंटाच होता आता सासूबाईची देवपूजा करून झाली सासूबाई घरात तिकडे तिकडे घंटा शोधू लागली तिला घंटा काही मिळेना तिने आवाज दिला सुनबाई अगं देव्हाऱ्यातला घंटा कुठे बघितला का सुनबाई पळत पळत आली तिने सासूच्या हातात घंटा दिला सासूने घंटा हातामध्ये घेतला बघते तर काय घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला सासू म्हणते सुनबाई घंटा कुठे ठेवला होता म्हटली आत्याबाई अहो सकाळपासून फ्रीज मध्येच होता अगं घंट्याची जागा देवघरात असते का फ्रीज मध्ये ग बसा म्हटली आत्याबाई तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही ती सासू म्हटली सुनबाई म्हटली सासूबाई मी सकाळी उठले
मला एक नवीन भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय, कांदा लसूणची पेस्ट करा आणि 1 घंटा फ्रीज मध्ये. म्हणून कांदा लसणाच्या बरोबर घंटा सुद्धा. आता तिला काय त्या घंट्याला फोडणी द्यायची होती, पण तिला माहिती नव्हतं हिंदीतून तासाला घंटा म्हणतात ते. म्हणजे काही काही लोक कधीच कोणाचं ऐकत नाही बघा. एक दिवस एक ब्राह्मणाकडे गेली आणि ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची, काय लागेल? ब्राह्मणाने तिला सगळी यादी दिली आणि जाताना सांगितलं, बाई सत्यनारायणाची पूजा करण्याकरता लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं, माझे पती तर परदेशात राहतात, जमणार नाही, दुसरी जोडी बसवा. ती म्हटली, असं कसं, पूजा मलाच करायची. ती जरा पुढची हुशार होती. त्या पुढच्या हुशार बायका कधीच कुणाला बोलू देत नाही. ती पुढची हुशार होती. ती म्हटली, ब्राह्मण बुवा, पुरुष लोक कसे, एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये बायको म्हणून काय घेऊन बसता हो? काय म्हटले? काय जोरात सुपारी म्हटले बघा. तुमचं काहीच काम नाही. काय सुपारी घेऊन बसतात. मग पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात तर आमच्या करता नवरा म्हणून काय ऑप्शन? ब्राह्मणाने सांगितलं, बाई अजून तर शास्त्रात तसं काहीच नाही. ती म्हटली, असं कसं, पुरुषांकरता सुपारी आहे म्हणजे आमच्या करताही काहीतरी असेलच. हवं तर तुम्ही थोडासा शास्त्राचा अभ्यास करा. त्या ब्राह्मणाला असा राग आला. त्यानं पुस्तक घेतलं, 2-4 पानं उलटली, म्हटलं, बाई सापडलं, म्हणा सांगा पटकन. त्यानं सांगितलं, पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना तर तुम्ही एखादा चांगला मोठा बटाटाच घेऊन बसा. जे लोक ऐकत नाही त्यांच्याकरता हा उपाय. उलट म्हणा, मला जे येतं ते खूप कमी येतं, माझ्यापेक्षा कितीतरी हुशार माणसं या जगामध्ये आहे, त्या दिवशी तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत महात्मे तुम्हाला मला जो काही मार्ग सांगतात त्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला जायचंय. आणि मग तुकोबाराय म्हणतात, माझा भगवान परमात्मा जगावर प्रेम करताना त्याला व्यवहार पक्का समजतोय. तो प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो आणि मग देतो. घेतल्याशिवाय कुणाला काही द्यायचं नाही, हा देवाचा स्वभाव आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा असं शिवदार, काय घडू देवा तुझे कृपणाचे दार. नामदेव महाराज म्हणतात, देवा तू किती कंजूस आहे रे, तू प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो मग देतो, घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही, हा देवाचा स्वभाव आहे. एखाद्या ठिकाणी गावामध्ये सप्ताह चालू आहे, धार्मिक कार्य चालू आहे. लोक म्हणतात, कार्यकर्ते म्हणतात, देणगी द्या देणगी द्या. आपण म्हणतो देऊ आज, देऊ उद्या, देऊ परवा. असं करता करता सगळा सप्ताह संपतो, पण आपण काही देणगी देत नाही. आणि जे लोक सप्त्याला दानधर्म करत नाही, भगवान परमात्मा त्यांनाही देत नाही. कारण देवाचा स्वभाव आहे, अगोदर घेशी आणि मग देशी. घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही. म्हणून एखादा धार्मिक कार्य चालू आहे, न मागता तुम्ही द्या. भगवान परमात्मा दिल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाचा स्वभाव आहे, त्याच्या नावाने 500 रुपये दिले तो तुम्हाला 1000 रुपये देईल, 1000 रुपये दिले 2000 रुपये देईल, 5000 दिले देव तुम्हाला 10000 रुपये देईल. तुम्ही सांगाल कशावरून? उदाहरण सांगते बघा. एक दिवस भगवंताचं काहीतरी कामात असताना बोट कापलं. भगवंत पळत पळत कुंती आत्याकडे गेले, सांगितलं, आत्या माझं बोट कापले, बोटाला बांधायला काहीतरी कापड दे. कुंती आत्या ते कापड शोधण्याकरता घरभर फिरू लागली, तिला कापड काही मिळेना. भगवंत पळत पळत द्रौपदीकडे गेले, सांगितलं, ताई माझं बोट कापलंय, बोटाला बांधायला काहीतरी कापड दे. द्रौपदी ताईनं भगवान परमात्म्याची वाईट अवस्था बघितल्यानंतर पुढचा मागचा विचार न करता आपल्या अंगावर जो काही भरजरी शालू घातला होता त्याचा काट फाडला आणि भगवंताच्या बोटाला बांधला. भरजरी ग पितांबर दिला ग फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. देवानं द्रौपदीकडून घेतलं काय व साडीची एक चिंदी घेतली. चिंदीच्या मोबदल्यात दिलं किती? जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं अनेक ऋषीवर्य गुरुवर्य बसले होते. द्रौपदी त्यांना म्हणत होती, ऋषीवर्यांनो गुरुवर्यांनो, तुमच्या समोर आज एका स्त्रीची आबरू लुटली, डोळ्याने तुम्ही बघता. आपल्या 5 पतींना बघत होती, सांगत होती, अरे एक नाही हत्ती सारखे 5 बलवान पती आहात, तुम्ही वाचू शकत नाही. 5ही पत्नीने माना घातल्या. शेवटी माझ्या द्रौपदी ताईने कोठे गुंताला सी द्वारकेच्या राया, वेळ का सखयाला वेला, वेळ का सखयाला वेला, वेळ का सखयाला वेला. कोठे
दासी द्वारकेच्या राया. द्रौपदीनं धावा केला भगवंताने धावा ऐकला भगवंत आले. पण देवानं विचार केला मी हिच्या करता धावून आलो हिनं मला दिलं काय दिलं किती. तेव्हा देवाच्या लक्षात आलं की अरे जेव्हा माझं बोट कापलं तेव्हा माझ्या कोणत्या आत्याला कापड मिळाले नाही, पण माझ्या द्रौपदी ताईने पुढचा मागचा विचार न करता भरजरी शालूचा काठ फाडून माझ्या बोटाला बांधला. त्या साडीच्या काठाला जेवढे धागे होते ना त्याच्या 1000 पट साड्या देवानं तिला पुरवल्या. कौरवी पांचाली सभे मागे आलेली. आय, वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली माऊली. वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली माऊली. कौरवी पांचाली सभे मागे आलेली. वस्त्रे देवानं तिच्याकडून घेतलं काय साडीचा एक काठ घेतला एक चिंदी घेतली. पण चिंदीच्या मोबदल्यात 1000 पट साड्या तिला पुरवल्या. म्हणजे थोडक्यात काय देवाचा स्वभाव आहे अगोदर घेशी आणि मग देशी. घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही. तुकोबार आहे म्हणतात देवा तू किती मोठा आहे तुझी सत्तेने वेदांशी बोलणे सूर्यासी चालणे तुझी बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म जाणून या शरण आलो. तुकोबार आहे म्हणतात देवा तुझ्या सत्तेने वेद बोलतोय तुझ्या सत्तेने सूर्य चालतोय तुझ्या सत्तेशिवाय ढगातून पाण्याचं थेंबही खाली गळत नाही. आपलं शरीर सुद्धा त्याच्या सत्तेनं चालतंय. बघा आज महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना कीर्तन संपलं काही काही बायका फार भावनिक असतात. कीर्तन संपलं की जवळ येतात आणि प्रेमाने विचारतात ताई 2 तास इतकं बोली लक्षात कसं काय ठेवते. मी म्हटलं मी बोलतच नाही मला बोलवणारा सुद्धा माझा पांडुरंग परमात्मा आहे. ते कवी ऐकावी एक नारायण. 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 कायाचे भजन चुकू तयाचे भजन चुकू नये. आपलं शरीर त्याच्या सत्यानं चालतंय सगळं जग त्याच्या सत्यानं चालतंय. एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा सगळ्या जगाला दान करतो. पण आपल्या भक्ताकडे काय मागतो तुळशीचं पान अभंगाचे 3रे चरण. एवढा